राजकारणाचं गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय। गुन्हे नोंद असलेल्या उमेदवारांची नावं थेट मतदान केंद्राबाहेर लावण्यात येणार आहेत। मतदान केंद्राच्या बाहेर फ्लेक्स लावून उमेदवाराची कुख्यात कारकीर्द जाहीर करण्यात येणार आहे। नागपूर महापालिका निवडणुकीत हा फंडा वापरण्यात येणार आहे। थेट जाऊयात नागपूरला, आमची प्रतिनिधी सरिता कौशिक आमच्यासोबत आहेत। सरिता, ऐन निवडणुकांच्या तोंडावर गुंडापुंडांना पक्षप्रवेश देणाऱ्या राजकीय पक्षांना आता जपून राहावं लागेल। अगदी बरोबर। आणि हा निर्णय नुसता नागपूर पुरताच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी घेण्यात आलेला आहे। अतिशय महत्वाचा असा निर्णय आहे। जे.एस. सहारिया यांच्याशी निवडणूक मुख्याधिकारी यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा निर्णय कोर्टाचा जो काही निर्णय आहे त्याला अनुसरून आहे, कोर्टाच्या निर्णयाचं पालन व्हावं म्हणून अशा पद्धतीचे निर्देश देण्यात आलेले आहे। त्यामुळे नुसतेच महानगरपालिका नव्हे तर जिल्हा परिषद आणि इतर निवडणुकांमध्ये सुद्धा तिथली जी काही स्थानिक निवडणूक घेणारी जी कुठली संघटना राहील, संस्था राहील, त्यांनी ह्याचं पालन करायचं असं अपेक्षित आहे। खरं तर यामध्ये नुसतं त्यांची माहितीच तिथे दिल्या जाणार नाही तर त्यांच्या विरोधात कुठले कुठले गुन्हे नोंद आहे त्याची यादी सुद्धा तिथं बाहेर लावली जाईल। म्हणजे मतदात्याला जर का माहिती नसेल, गुन्हेगार पार्श्वभूमी माहिती नसेल, कारण असं अनेक वेळेला होतं की पक्षाला लोक जाऊन मतदान करत असतात उमेदवारापेक्षा, आणि त्यामुळे उमेदवाराची फारशी माहिती घेण्याची दखल मतदाता हा घेत नसतो। या पार्श्वभूमीवर त्याला समोर सरळ मतदान करायला जाताना कुठले कुठले गुन्हे आहेत आणि खास करून हे गुन्हे गंभीर स्वरूपाचे असतील तर त्याची महत्वाची नोंद अशी त्या फ्लेक्सवर राहणार आहे। आणि त्यामुळे अशा पद्धतीची गुन्हेगारी असलेले जर का उमेदवार पक्षांनी दिले तर त्यांना लोकांना त्यांची थेट यादी मिळेल। त्यामुळे पक्षांना सांभाळूनच राहावं लागेल।